नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संयमी तिचा मोबाईल पाहत असते. तर पाठीमागून इरा आणि ईशान तिच्या मोबाईल मध्ये डोकवायला लागतात. संयमी म्हणते, काय आहे? ईशान म्हणतो, तू काय पाहतेस मोबाईल मध्ये? संयमी म्हणते, मी ते कुकिंग रॅम्बल फायबरची रेसिपी पाहते. इरा म्हणते, ते कॅफेमध्ये शिकवलं जातं? संयमी म्हणते की नाही, ते आमच्या कॅफेमध्ये मिळतं. तर ईशान म्हणतो, काय आमच्या कॅफेमध्ये? एकच दिवस झालाय तुला जाऊन आणि लगेच आमच्या कॅफेमध्ये? तर संयमी त्याला मारते आणि म्हणते की ईशान हळू बोल ना, आजोबांना कळेल. ईशान म्हणतो, आयडिया, उद्या तसंही आपण हॉटेलला जेवायला जाणार आहोत ना, मग त्यापेक्षा आपण तुमच्या कॅफेमध्ये जेवायला जाऊया. तर संयमी म्हणते की मला ना तुमच्या दोघांकडे बघून असं वाटतं की तुम्ही दोघं जण पचकणारच आहेत. तर ईशान म्हणतो की मी नाही पचकणार, ही पचकेल, ही बोलेल मध्ये जाऊन. तर इरा म्हणते की मी नाही पचकणार, तूच पचकशील, आता हा टीचर आहे बघ, तो तुला नक्कीच डिच करणार. ईशान म्हणतो की लाऊडस्पीकर जरा हळू बोल. तर इरा पण त्याला बोलू लागते. या दोघांची भांडणं चालू होतात. तेवढ्यात तिथे चंदनराव आणि मीना येतात. त्यांना पाहून मुलं खुश होतात. संयमी म्हणते की आजी आजोबा तुम्ही केव्हा आलात? चंदनराव म्हणतात की अगं आम्ही मगाशीच आलोत. तुमची केवढी भांडणं चालली होती, बाहेर आम्हाला आवाज येत होता. ईशान म्हणतो की ही इरा बघा ना काय काय बोलते ते त्या संयमी ताईच्या कॅफे बद्दल. तितक्यात संयमी तिला त्याला चिमटा काढते. तर ईशान विषयी बदलत म्हणतो की ती इरा म्हणत होते की संयमी ताईने केलेली कॉफी वाईट होती. तर मीना इरावरती थोडीशी ओरडतच म्हणते की इरा, असं नाही बोलायचं. मला माहितीये की संयमी केक खूप छान करते, कॉफी खूप छान करते, सगळं कळतं बरं का आम्हाला. संयमी म्हणते, एवढं काही नाही ग आजी, वेळ जावा ना म्हणून करते आणि तेवढंच मी स्वतःला ऑक्युपाय ठेवते. चंदनराव म्हणतात, फार अवघड जात असेल ना हे सगळं? ईशान म्हणतो, काय? मीना आजी म्हणते की हेच एक एक दिवस असं पुढे रेटत राहणं. संयमी म्हणते की तू काय बोलतेस, मला काहीच कळत नाही आजी. तर चंदनराव हसतात आणि विषय बदलत म्हणतात, तिथे जाऊ दे, मला एक सांग की आजचा दिवस कसा गेला? तर संयमी म्हणते की आजचा दिवस, यु नो आजोबा, आय हॅड अ ब्लास्ट टुडे. तर चंदनराव म्हणतात, का, काय झालं? आज कुठे बाहेर फिरायला गेली होतीस का? संयमी म्हणते की नाही, आज मी घरीच होते, आज नव्हते कुठे गेले. आज आम्ही घरात खूप खेळलो ना, खूप मस्ती केली, त्यामुळं मज्जा आली. ईशान म्हणतो की आणि आम्ही उद्या पार्टी करायला बाहेर जाणार आहोत. चंदनराव म्हणतात की काय पार्टी? तर इरा म्हणते की हो, आजोबा आम्हाला उद्या पार्टी देणार आहेत. तर मीना आजी म्हणते, अरे वा, पार्टी, पण कशाबद्दल देणार आहेत ग ते पार्टी? मीरा म्हणते की मी म्हटले म्हणून, आजोबा माझं सगळं ऐकतात. असं म्हटल्यावरती ईशान लगेच तिची ऍक्टिंग करत म्हणतो की आजोबा माझे सगळे ऐकतात, चल खोटारडे इरा, काय पण खोटं सांगते ही. इरा म्हणते की मी खोटं बोलत नाही. असं म्हणून ईशान आणि इरामध्ये भांडणं व्हायला सुरुवात होते. संयमी त्या दोघांना म्हणते की भांडू नका, शांत बसा. पुढे येते मीना आजीला म्हणते, काही नाही का आजी, असंच ते आम्हाला बाहेर जेवायला घेऊन जाणार आहेत. ईशान म्हणतो की आणि आम्ही उद्या सिझलर खाणार आहोत. इरा म्हणते आणि ब्राउनी पण खाणार आहे. संयमी म्हणते की या दोघांना वफल लागतच. ईशान पुढे म्हणतो की चंदोबा आणि मीना, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत उद्या पार्टी करायला चला. असं म्हणून पुढे पार्टीचं डिस्कशन करायला लागतं. त्यानंतर पुढे चंदनराव, मीना आणि भैरवी हे घरातून बाहेर पडतात. मीना ही भैरवरती चिडतच म्हणते की ह्या पोरीचं काही खरं नाही, ही फक्त पोरगी स्वतःचाच विचार करते. आपण ना खूप मोठी चूक करतोय. भैरवी म्हणते, काही चूक करत नाही तुम्ही, उलट तुम्ही आता चूक करताय. मला वाटलं होतं की तुम्ही आता लगेच मुलांना घेऊन बाहेर पडाल. काय गरज होती म्हणायची की 4 दिवसांनी येतो घ्यायला? चंदनराव म्हणतात, अगं तू अशोकरावांचा जरा विचार कर. भैरवी म्हणते, काय त्यांचा विचार करायचा आहे? चंदनराव म्हणतात, अगं मग मुलांचा तरी विचार कर थोडा. मुलं म्हणजे काय खेळणी नाहीयेत. भैरवी म्हणते की मला तसं नाही म्हणायचं, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्या मुलांना लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढलं पाहिजे ना आपण. मीना म्हणते, अगं भैरवी, ती काही तुरुंगात वगैरे नाहीयेत, मुलं अगदी खुश आहेत. भैरवी म्हणते, व्हॉट? चंदनराव म्हणतात, अगं तू जो काही विचार करतेस ना तो चुकीचा आहे, तू माझ्याशी खोटं बोललीस. भैरवी म्हणते, अजिबात नाही हा. चंदनराव म्हणतात, जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे ना तेच मी तुला सांगतोय. तर मीना सुद्धा भैरवीवरती चिडत म्हणते की नाहीतर काय, अगं तू मुलांना पाहायला हवं होतंस, तू का नाही भेटायला आलीस त्यांना? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तू पाहायला हवा होतास, पण तू आलीस का? तू नाही आलीस. तू लगेच तिकडे अशोक भाऊजींकडे त्यांना काहीतरी बोलायला गेलीस आणि त्यानंतर डायरेक्ट खाली येऊन उभी राहिलीस. भैरवी म्हणते, काही नाही हा, माझगावकर 2 शब्द त्यांच्याशी बरे बोलले असतील ना त्यामुळे हसेल हे. चंदनराव म्हणतात, अगं भैरवी, तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? मुलं आनंदात नाही हा प्रॉब्लेम आहे का मुलं अशोकरावांकडे आहेत हा प्रॉब्लेम आहे? तर भैरवी म्हणते की दोन्ही. मी नाही, भैरवीवरती चिडतच म्हणते की कठीण आहे बाई तुझं. भैरवी म्हणते, अगं आई, मला मुलांच्या भविष्याची काळजी आहे. चंदनराव म्हणतात की तुला तुझ्याच भविष्याचा पत्ता नाही, तुझ्या कामाच्या वेळा फिक्स नाहीत, कसला ताळतंत्र नाही, कधी मुंबईला येते, कधी गोव्याला जाते. अगं तुझं नक्की चाललंय तरी काय? आणि तो रॉजर तुला का गं फोन करतो? भैरवी म्हणते की बाबा प्लीज, नसते प्रश्न विचारून तुम्ही मला इरिटेट करू नका. चंदनराव म्हणतात की हा, बाबाने काही विचारलं की लगेच इरिटेट होतं. अगं जरा आमचा विचार कर, आमची एक मुलगी कायमची आम्हाला सोडून गेली आणि दुसरी ही अशी बेताल वागतेय. तर भैरवी म्हणते की मुलांना माझ्याकडे फक्त येऊ द्यात, मी सगळं काही नीट करेन.
चंदनराव म्हणतात, कसं कसं करणार आहे सगळं नीट? अगं तुला भविष्याचा काही विचार आहे की नाही? तर मीना सुद्धा चिच्यावर ओढत म्हणते की काय बोल ना. अगं आयुष्यभर तू अशीच राहणार आहेस का? पुढचा काही विचार केलाय की नाही? चंदनराव म्हणतात की हे बघ, तुझं आज ना उद्या लग्न होईल, त्यानंतर मुलांचं काय करणार आहेस तू? त्यांना कशी सांभाळणार आहेस? अगं आडनिड्या वयातील मुलं आहेत, एक वेळ आम्ही घेऊन गेलो असतो ना तर चाललं असतं. भैरवी म्हणते की हो, मग तुम्ही तेच सांगायचे की तुम्ही मुलांना घेऊन जाणार आहात. चंदनराव म्हणतात की ते आम्हाला अशोकरावांसोबत खोटं बोलावं लागतंय, ते सुद्धा तुझ्या फोर्समुळे. भैरवी म्हणते की ते काही मला माहित नाही, मला फक्त एवढंच माहितीये की मुलं माझ्याकडे सुरक्षित राहणार आहेत आणि 4 दिवसाची तुम्ही मुदत दिली आहेत ना त्यांना, मग 4 दिवसांनी या आणि मुलांना घेऊन जा. पुढचं पुढं पाहता येईल. त्यानंतर पुढे मीना आणि चंदनराव हे मुलांना घेऊन जाणार. या गोष्टीमुळे अशोक मामांना मात्र झोप येत नसती, ते टेन्शन मध्ये असतात. थोड्या वेळाने ते उठून बसतात, रात्रीचे 2:30 वाजलेले असतात. ते पुढे मुलांच्या रूम मध्ये जातात. तर संयमी ही मोबाईल पाहत असते. अशोक मामांना आलेलं पाहून संयमी लगेच मोबाईल खाली करते. अशोक मामा म्हणतात, हे काय तू अजून झोपली नाहीस? काय पाहतेस त्या मोबाईल मध्ये? संयमी म्हणते की वेब सिरीज पाहते. अशोक मामा म्हणतात, अशानं डोळं खराब होतील. अगं रात्र केवढी झालीये, झोप पाहू. असं म्हणून अशोक मामा तिथून जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी संयमी ही किचन मध्ये येते आणि फुलराणीला म्हणते की फुलराणी आंटी मला साय, साखर आणि कॉफी दे ना. असं म्हणून फुलराणी म्हणते देते, पण तू काय करतेस? तर संयमी दाखवते की ती कॉफी बनवते. पुढे फुलराणी म्हणते, थांब तुझ्या भावा बहिणीला पण बोलून आणते. ए विशान, इरा या लवकर, बघा तुमची बहीण काय करते, काहीतरी मस्त करते. असं म्हटल्यावरती इरा येते. राणी म्हणते की आणि ईशान बाबा कुठे का बसलाय जाऊन सिंहासनावरती. ईशान हा बाहेरून पाहतो आणि तिथून पळून जातो. पुराणी त्याच्या मागे लागते आणि म्हणते की ए बाबा ईशान, बघ बाई तुझा भाऊ परत पळून गेला, काय करावं ह्या पोराचं? संयमी म्हणते की या ईशानचं ना काय करावं काहीच कळत नाही, कधी कधी ना खूप त्रास देतो. पुराणी म्हणते जाग त्याला घेऊन ये, परत मामानी पाहिलं ना असं खाली खेळायला गेल्याला परत ओरडतील. त्यानंतर पुढे संयमी ही ईशानला घ्यायला खाली येते. ती देसाईंना म्हणते की देसाई काका, तुम्हाला ईशान कुठे दिसला का? देसाई म्हणतात, काय परत पळून गेला की काय? संयमी म्हणते, पळून नाही गेला, खाली कुठेतरी खेळायला आलेला आहे. देसाई म्हणतात की लोकांना सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. संयमी म्हणते, वॉट वॉट काय म्हटले तुम्ही? तर देसाई म्हणतात की ते माझगावकर सगळ्यांना शिस्त शिकवत फिरतात, पण स्वतःच्या घरात मात्र असो दिव्याखाली अंधार म्हणतात ना, तेच खरंय. सापडेल तुझा भाऊ, असेल इथे कुठेतरी. संयमी म्हणते की सापडते मी. असं म्हणून संयमी आजूबाजूला ईशानला सापडू लागते. पुढे तिला रियांश भेटतो. ती रियांशला विचारते की तू ईशानला कुठं पाहिले का? रियांश म्हणतो, नाही, बराच वेळ इथं आहे पण कोणी मला दिसलं नाही. संयमी म्हणते, ठीक आहे. असं म्हणत ती पुढे जाते आणि परत मागे येऊन म्हणते की मला एक सांग ना, की लोक सांगेल ब्रह्मज्ञान, स्वतः मास्टर कोरडे पाषाणचा अर्थ काय? तर रियांश म्हणतो की नको नको सांगायला ते. संयमी म्हणते, मी आता घाईत आहे, नंतर बघते त्यांना. असं म्हणून तिथून जाते. तर शैफाली हे दोघांचं बोलणं ऐकते. तिला पाहायचं असतं की या दोघांमध्ये नक्की काय चाललंय. पुढे संयमी ही घरी येते. तिला काही ईशान भेटलेला नसतो. फुलराणी म्हणते की आता काय करायचं, मामा आले ना खूप ओरडतील. संयमी म्हणते की मे बी ना तो दुसऱ्या सोसायटीत खेळायला गेला असेल, मी बाहेर जाऊन पाहते. तर फुलराणी म्हणते की नको, तू नको बाहेर जाऊस, मला तुझी काळजी वाटते ग. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. फुलराणी जाऊन दरवाजा उघडते. ईशान आलेला असतो. ईशानला पाहून संयमी त्याच्यावरती ओरडते की ईशान, कुठे गेला होतास तू? ईशान म्हणतो, कुठे नाही ग ताई. संयमी त्याला हात धरते आणि म्हणते की इथं उभे राहा आणि मला सांग की तू कुठे गेला होतास. तुला किती वेळा सांगितलं की न सांगता बाहेर जायचं नाही. इरा म्हणते, आणि तू हरवला असतास तर काय केलं असतं? फुलराणी इराला म्हणते की आजीबाई, तू जरा थांबतेस का? पुढे ती ईशानला म्हणते की बाळा सांग, तू कुठे गेला होतास? तुला कुणी खायला वगैरे घातलं नाही ना? तुला कुठं कुणी घेऊन गेलं नाही ना? तेवढे तिथे सातपुते येतात आणि ते म्हणतात, ह्याला कोण कुठे घेऊन जाणार आहे? याला कोणी घेऊन गेलं ना तर हा त्याच्या तोंडाचा फेस काढेल. तर फुलराणी म्हणते, ओ सातपुते, तुमचं काय मधीच? सातपुते म्हणतात की एक नंबरचा मस्तीखोर आणि वाण मुलगा आहे हा. फुलराणी म्हणते की ओ सातपुते, तोंडाला येईल ते बोलायचं नाही. सातपुते म्हणतात की माझगावकर दुसऱ्यांना अकलीचे धडे शिकवत असतात, शिस्तीचे धडे शिकवतात आणि स्वतःच्या पोराला पहा काय शिस्त आहे का? संयमी म्हणते, एक मिनिट काय झालं सांगाल का? सातपुते म्हणतात की हा माझ्या क्लासमध्ये येऊन बसला होता. इरा म्हणते की ईशान, तू क्रेझी आहेस का? तर ईशान म्हणतो की मला बोर झालं होतं, त्यामुळे मी बसलो ह्या अंकलच्या क्लासमध्ये जाऊन. तर सातपुते म्हणतात की नुसता बसला असतास ना तर मी काही बोललो नसतो, पण हो हा पोरांना खडू मारतो, त्यांचे डबे खातो, मारामारी झाली पोरांमध्ये. तेवढ्या तिथे अशोक मामा येतात आणि म्हणतात, काय झालं? अहो सातपुते, किती मोठ्याने ओरडताय, तुमचा आवाज फार बाहेर येतोय. सातपुते म्हणतात की माझगावकर, तुम्ही जगाला शिस्त शिकवता त्याआधी तुम्ही तुमच्या नातवाला शिस्त शिकवा. अशोक मामा म्हणतात, काय झालं? सातपुते म्हणतात की बघा तुमच्या दिवट्याकडे, अहो माझ्या क्लासमध्ये येऊन बसला होता, फार क्लासची मासोळी केली याने. अशोक मामा ईशानला म्हणतात की तू यांच्या क्लासमध्ये जाऊन बसला होता, काय म्हणतात हे? तर ईशान मात्र काहीच बोलत नाही. अशोक मामा म्हणतात, पुन्हा जर यांच्या क्लासमध्ये जाऊन बसलास ना तर तुझी तंगडी मोडून ठेवी. तर ईशान मात्र तिथून काही न बोलता निघून जायला लागतो.
अशोक मामा त्याला धरतात आणि म्हणतात ती थांब, कुठे चाललायस तू, चल 50 उठाबशा काढ. ईशान म्हणतो काय असतं हे उठाबशा. अशोक मामा म्हणतात काय तुला माहित नाही का काय असतं उठाबशा, ते तुमच्या शाळेत शिकवलं नाही, तुला कधी शिक्षा केली नाही का. ईशान म्हणतो की आमच्या शाळेमध्ये कधी आम्हाला शिक्षा करत नाही. तर अशोक मामा म्हणतात की काय तुला उठाबशाच माहित नाही, हो सातपुते दाखवा याला उठाबशा काय असतं. असं म्हटल्यावरती सातपुते हे उठाबशा काढायला सुरुवात करतात. तर सर्वजण हसायला लागतात. सातपुते थांबतात आणि म्हणतात ओ माझगावकर, तुम्ही मलाच काय सांगताय उठाबशा काढायला. अशोक मामा म्हणतात त्याला माहित नव्हतं म्हणून म्हटलं, चल रे ईशान काढ आता उठाबशा. त्यांनी दाखवलं ना कसं काढतात ते. सातपुते म्हणतात की राहू द्या, काढतात हा तुमची सगळी नाटकं. माझगावकर, तुम्ही जगाला शिस्त शिकवतात, आधी तुमच्या ह्या कार्ट्याला शिकवा, नाहीतर हा हातातून जाईल, वाया जाईल हा पोरगा. त्यानंतर फुलराणी म्हणते बरं झालं का तुमचं, जा आता. सातपुते तिथून जातात. पुढे सगळेजण अशोक मामाकडे पाहत राहतात. सगळेजण घाबरलेले असतात. अशोक मामा म्हणतात तोंडाकडे काय पाहताय माझ्या, चला वा आतमध्ये. मुलं आतमध्ये निघून गेल्यानंतर अशोक मामा म्हणतात काय करावं नाही, या पोरांचं काहीच कळत नाहीये. असं वाटतं पट्टीनं यांना पुढून काढावं नाहीतर कोंडून ठेवावं. फुलराणी पुढे येते आणि ते हात जोडतच म्हणते नाही नाही मामा, असलं काही करू नका, अहो लहान मुलं आहेत, सुधारतील. अशोक मामा म्हणतात की तुला फुलराणी कळत नाहीये, अगं याचा वात्रटपणा आता वाढतच चाललेला आहे. जेव्हा हा आला होता त्यावेळेस बुजरा होता, आता इथं राहून कम्फर्टेबल झालाय, त्यामुळे याचा वात्रटपणा हा वाढतच जाणार आहे. अवघड आहे, आता या वादळाला थोपवून ठेवणं फार कठीण होऊन बसणार आहे. त्यानंतर पुढे अशोक मामा हे फाईल घेऊन बसलेली असतात. संयमी तिथे येते आणि ती म्हणते तुम्ही काम करताय का. अशोक मामा म्हणतात की ते बायोडेटा अपडेट करतोय नोकरीसाठी. संयमी म्हणते की त्याला रिझ्युमे म्हणतात. अशोक मामा म्हणतात हा का, बरं तू कुठे निघालीस आता. संयमी म्हणते कुठे काय, क्लासला निघाले. अशोक मामा म्हणतात मग क्लासला वही पुस्तक काय असं काही नाही का. तर संयमी म्हणते की नाहीये, ते पीपीटी मधून शिकवतात. तर अशोक मामा म्हणतात हा पीपीटी, पण काय असं पीपीटी. संयमी म्हणते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. अशोक मामा म्हणतात बर, आणि मग त्याची काही एक्झाम वगैरे असते का नसते. संयमी म्हणते की असते पण ती नंतर असेल. पुढे अशोक मामा म्हणतात बर संध्याकाळी यायचं, तुझ्या लक्षात आहे ना, लवकर ये. संयमी म्हणते की प्लॅन ऑन आहे का, मला वाटलं शिक्षा म्हणून प्लॅन कॅन्सल. अशोक मामा म्हणतात नाही नाही प्लॅन आहे ना, संध्याकाळी लवकर ये. संयमी म्हणते की हो येईल, मी काही ईशान एवढी लहान नाहीये. अशोक मामा म्हणतात हा, आणि माझी एवढी मोठी पण नाहीये, ज्यावेळेस माझी एवढी मोठी होती ना त्यावेळेस कळेल तुला की काळजी का करतात ते. तर संयमी म्हणते आता येऊ का मी. अशोक मामा म्हणतात की हो ये. पुढे संयमी जाण्यासाठी दरवाजा उघडते तर ईश्वर काका आलेले असतात. ते तिला हाय हॅलो करतात. त्यानंतर ईश्वर काका पुढे येतात आणि ते बसत अशोक मामांना म्हणतात काय मग अशोक, तुझं डोकं झालं का शांत. अरे फुलराणी सांगत होती की तू मगाशी चिडला होता मुलांवरती. अशोक मामा म्हणतात नाहीतर काय, आधी लोक संताप आला राग आला की हिमालयामध्ये जायचे, आता काय, आता घरीच सगळं काही शिकता येतं. तर ईश्वर काका म्हणतात तुझं डोकं शांत करण्यासाठी मी तुला एक गुड न्यूज आणलेली आहे. अशोक मामा म्हणतात काय. ईश्वर काका म्हणतात की एका डिपार्टमेंटल शॉपिंग मध्ये मॅनेजरच्या पोस्टसाठी जागा आहे आणि एका पेपरमध्ये ऍडमिनच्या पोस्टसाठी. अशोक मामा म्हणतात हो का, मी लगेच अप्लाय करतो. ईश्वर काका म्हणतात त्याची काही एवढी गरज नाहीये, अरे माझे आहेत ओळखी, माझं बोलणं झालंय, पण ना एक प्रॉब्लेम झालाय अशोक. अशोक मामा म्हणतात काय. ईश्वर काका म्हणतात की मी त्यांना सांगितलंय तुला लॅपटॉप चालवता येतो. अशोक मामा म्हणतात तू खोटं का बोललास. अरे मी किती जणांना सांगतो खोटं बोलू नका, खोटं बोलणारी माणसं मला आवडत नाही, मी कित्येक खोटं बोलणाऱ्या माणसाची नावं टाकून दिलेली आहेत, खोटं बोललं की माझा संताप होतो आणि आता मीच खोटं बोलू. ईश्वर काका म्हणतात कसं आहे ना अशोक, अरे काही गोष्टी खोटं बोलून चांगल्या होणार असतील तर काय हरकत आहे. अशोक मामा म्हणतात की नाही, खोटं बोलण्याला मी कधी समर्थन देणार नाही, भले ते चांगल्या गोष्टीसाठी का असे ना. ईश्वर काका म्हणतात अरे मग तू शिक ना लॅपटॉप, नाहीतर रियात येऊन शिकवेल किंवा मग बाहेर क्लासेस पण असतात त्यांचे. अशोक मामा म्हणतात की आता ह्या वयामध्ये मी क्लास करू का. ईश्वर काका म्हणतात कसं हे बघ अशोक, तसंही म्हणतात ना की शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं. अशोक मामा म्हणतात की गप, आता तू डायलॉग बाजी करू नकोस हा, क्लास म्हटलं म्हणजे अजून एक खर्च आलाच की, आता ह्या वयामध्ये मी शिक्षण पण घ्यायचो आणि नोकरी पण करायची, अवघड आहे सगळं. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.